इनके साथ जाओ थोड़ा ग्रीस करो। महाआरती यासाठी होती की बागेश्वर मठातले जे धीरेंद्र महाराज आहेत 26 वर्षीय, त्यांनी मागच्या वेळेला महाराष्ट्रात आले आणि तुकाराम महाराजांबद्दल आपण काही विकृत वक्तव्य करून गेले. त्यानंतर आत्ता महाराष्ट्रात आले मीरा रोडच्या इथे आणि त्यांनी साईबाबांच्याबद्दल जे आमचे श्रद्धास्थान आहे, हिंदुस्थानातील करोडो साई भक्तांचं श्रद्धास्थान आहे, त्या श्रद्धास्थानावर आघात करून गेले आणि विकृत वक्तव्य करून गेले आणि प्रसिद्ध पावल्यानंतर माफी मागितली. आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक वेळेला आमच्या धर्माचा आणि आमच्या धर्मातील साधू संतांचा वापर का प्रसिद्धी करण्यासाठी आणि ह्याच्या पुढे जर असं वक्तव्य ते करणार असतील तर मी सरकारला आम्ही या माध्यमातून विनंती करतो किंवा सांगू इच्छितो की अशा बाबांना आमच्या धर्मावर किंवा आमच्या साधू संतांना आघात करतात आणि आमच्या भावना दुखवतात अशा बाबांना या महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी किंवा त्यांना समज द्यावी की काय बोलायचं आणि काय नाही. आणि जर का ते बोलले नाहीत, असं ते वागले नाहीत तर बाबांनी आम्हाला श्रद्धा आणि सबुरीचा जो मंत्र दिला आहे त्या बाबांवर श्रद्धा ठेवून आम्ही आता पण सबुरीने वागलो. याच्यापुढे आम्ही सबुरीने वागणार नाहीत आणि ज्यावेळेला कायदा आणि सबुरी आमची संपेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेला त्या अशा भोंदू आणि अविवेकी आणि अविचारी संतांना पाठीशी घालणारं सरकार आणि असं विकृत वक्तव्य करणारे ते बाबा हे जबाबदार राहतील एवढंच मी या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि यांचा निश्चित करण्याची महाआरती होती, सरकारला जागृत करण्याची महाआरती होती. ह्या महाआरतीला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बरोबर की ह्या बोरवली चारकोपमधील जे पदयात्रिक मंडळ आहेत त्यांच्या सदस्यांना बोलवलं होतं. बहुसंख्य लोक आले होते आणि आम्हाला पोलिसांनी नोटीस बजावली की बाबा हे करू नका. त्या संताला नोटीस बजवत नाहीत, जे विकृत वक्तव्य करणाऱ्या आमच्या बाबांचा अपमान करणाऱ्या संताला किंवा त्या बागेश्वर महाराजाला ते नोटीस आम्हाला आरती घेताना नोटीस बजावली म्हणून आम्ही पोलिसांच्या नोटीसचा मान राखून आम्ही सांगितलं की आम्ही काही गर्दी कमी केली, त्यामुळे आम्ही ही आरती शांततेने आणि सामंजस्याने पार पाडली. हां, नाही बरोबर आहे. त्या साईबाबांची शिकवण आहे, त्या शिकवणीनुसार आम्ही चाललो. श्रद्धा आणि सबुरी ही पण साईबाबांचा मंत्र आहे. आम्ही एवढे दिवस श्रद्धा ठेवून सबुरीने वागलो, पण प्रत्येक वेळेला जर मागच्या वेळेला तुकाराम महाराज, आता साईबाबा पुढच्याला आणखीन कोण करतील तर आम्ही सहन करणार नाही. कारण माफी मागून ते प्रसिद्ध पावत आहेत, प्रसिद्धी पावल्यानंतर विकृत वक्तव्य करतात, प्रसिद्धी घेतात आणि नंतर मग माफी मागतात. त्या माफीला काय अर्थ नसतो. आणि असे जर विकृत वक्तव्य करण्यासाठी आमच्या संतांना किंवा आमच्या देवतांना वापरत असतील तर हिंदू म्हणून आम्ही पहिल्यांदा निश्चित करतो आणि याच्यापुढे असं झालं नाही पाहिजे. आणि झालं तर जबाबदार सरकार आणि ते बाबा असते. आयोजन क्या है, क्या उद्देश्य है? उद्देश्य ऐसा है कि देखिए पिछले कुछ महीनों से
जिस तरह से राष्ट्रपुरुषों का, संतों का अपमान किया जा रहा है, कभी राजनीतिक लोग होते हैं तो कभी धीरेन्द्र महाराज जैसे कथाकार होते हैं। अब इनको संत भी नहीं कह सकते। इसके पहले उन्होंने तुकाराम महाराज के बारे में कुछ वक्तव्य किया था, फिर अभी साईं बाबा के बारे में वक्तव्य किया था। देखिए कैसे है ना कि केंद्र में है हिंदुत्ववादी भाजपा की सरकार और राज्य में है बाला साहब के ज्वलंत विचार की एकनाथ शिंदे और भाजपा की सरकार। तो हमें कहीं ना कहीं एक शक आता है कि भाई जिस तरह का वक्तव्य किया जाता है इन संतों द्वारा या राजनीतिक लोगों द्वारा, तो इस देश के या राज्य के जो मुख्य प्रश्न हैं, जैसे बेरोजगारी है, किसानों के प्रॉब्लम्स है, महिला सुरक्षा के प्रॉब्लम्स है, तो इनसे ध्यान हटाने के लिए तो ये होता नहीं है। अगर सच में भारतीय जनता पार्टी या एकनाथ शिंदे की यहाँ पर महाराष्ट्र की सरकार हो या केंद्र की सरकार हो नरेंद्र मोदी की, क्या इन्हें इन बातों का कुछ भी मतलब फर्क नहीं पड़ता? जिस तरह से ये बयानबाजी हो रही है, तो कहीं ना कहीं यहाँ पर जो लोगों की भावनाओं को ठेस पहुँचाने की कोशिश की जा रही है। अगर यही वक्तव्य किसी दूसरे धर्म के लोगों ने किया होता तो किस तरह का हंगामा होता, किस तरह के यहाँ पर हालात पैदा होते। तो मैं समझता हूँ कि केंद्र की सरकार और राज्य की सरकार, ये दोनों को चेतावनी है। हम धीरेन्द्र शास्त्री को चेतावनी देंगे कि वो कथाकार है। मैं उनकी उम्र में या उनके तजुर्बे में या उनके ज्ञान के इसमें नहीं जाऊंगा, लेकिन इस मामले में मैं केंद्र की सरकार और राज्य सरकार दोनों को ये चेतावनी देना चाहते हैं हम लोग कि जिस तरह से बाहर से आके लोग यहाँ पर जो कायदे की और ये जो हालात पैदा कर रहे हैं, तो इनकी तरफ ये ध्यान दें, नहीं तो इनका जो हिंदुत्व है ये नकली है और इनका बुर्का हम फाड़ देंगे। खिलवाड़ कर रहे हैं, कानून के साथ खिलवाड़ कर रहे हैं। जब अनऑथोराइज कंस्ट्रक्शन के लिए अविनाश जाधव जब वहाँ पर कुछ अर्जी दाखिल करते तो उनको वहाँ पर नोटिस दी जाती है, उनको वहाँ पर मुमराबंदी की जाती है। अब यहाँ पर हम जिस तरह से संतों के अपमान के लिए या यहाँ के जो हमारे जो देवता हैं उनके अपमान के लिए कुछ आरती का आयोजन होता है तो प्रसाद कुलाकर को नोटिस दी जाते हैं। तो सरकार को सोचना चाहिए या सरकार को बहुत ही गंभीरता से इस प्रकार को विचार करना चाहिए कि भाई आपको राज्य किस तरह से चलाना है, और इसके आगे से जो भी इस तरह से वक्तव्य होंगे या जो हालात पैदा होंगे, इसके लिए पूरी तरह केंद्र सरकार और राज्य सरकार जिम्मेदार रहेंगे।